नाशिकच्या पाथर्डी दाडेगाव रस्त्यावरील पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। शहरात सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पाणी आल्यानं पुलावरून दुचाकीनं जात असताना एक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं असून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे। गेल्या 35 ते 40 वर्षापासून या पुलाचा प्रश्न प्रलंबित असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आम्ही दाडेगाव ग्रामस्थ सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही बाईक देतो की आमच्याकडे कमीत कमी 30 वर्षापासून प्रलंबित असलेला वालदेवी नदीवरील पूल आम्ही आमदार असेल, खासदार असेल, महापालिका असेल, नगरसेवक असेल सगळ्यांकडे मागणी केली, परंतु एकाने ही मागणी पूर्ण केलेली नाही। तरी आज जे अपघात करताय, आत्ताही सध्या आमच्या वालदेवी नदी पुलावरून आता एक नागरिक वाहून गेला, पल्सर गाडी आणि तो 2 नागरिक होते। अजून त्यांचा कुठल्याही प्रकारे तपास नाही। तरी याला जबाबदार सर्वस्व महापालिका, आमदार, खासदार, नगरसेवक हे सर्व आहे। आणि आमच्या गावचा प्रलंबित असलेला 40 वर्षापासून प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही का? इतकाही निधी तुमच्याकडे नाही का? सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये इतका निधी आला आणि निधी गेला कुठं? पूर्णपणे महापालिकेचे रस्ते, अन्यथा कुठे महापालिकेचे सिंहस्थ कुंभमेळ्यात आलेले पैसे हे गेले कुठं? तरी सर्वस्व यांनी तो पैसा इकडे यूज करून तो वापरून आमचा तुरंत पुलाचं काम चालू करावा, अन्यथा आम्ही सर्व दाडेगावच्या ग्रामस्थ वतीने आम्ही महापालिकेत या आमदार खासदार यांच्या निवासस्थानासमोर आम्ही जाऊन आमरण उपोषण करू। तरी सर्वस्व याच्यानंतर आमच्या दाडेगावामध्ये कोणी नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, खूप जणांनी आम्हाला असे आश्वासनं दिले। आम्ही असे किती लोक गेले तरी आजपासून आता कमीत कमी 25 ते 26 असा माणूस वाहून गेलेला आहे। तरी सर्वस्व यांनी येऊन आमची पाहणी करावं आणि आमच्या पुलाचं काम चालू करावा। तर कुणी याच्यात असं काही आक्षेप करू नये। हा माझ्या एरियात नाही, हा माझ्या हातीत नाही, हा कोणाच्या हातीत आहे त्यांनी ठरवावा आणि आम्हाला आमच्या पुलाचं काम करून द्यावा। अन्यथा यानंतर दाडेगावामध्ये कुणी नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, कुणीही मतदान मागे यायचं नाही, हे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक आश्वासन आहे आमचं। पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा मार्ग अत्यंत धोकादायक बनतो। यापूर्वीही अनेक शेतकरी, जनावरं तसेच नागरिक पुलाच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्या। वारंवार अपघात होऊ नये प्रशासनानं कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। या ठिकाणी तातडीनं उंच आणि सुरक्षित पुलाचे बांधकाम करून नागरिकांच्या जीविताचं संरक्षण करावं अशी मागणी पंढरी मभोर, संदीप भोर, शिवाजी भोर, अंकुश भोर, समाधान जाधव, भाऊसाहेब जाधव, कारभारी जाधव, नंदू सोनवणे, कांतीलाल भोर, प्रवीण भोर, आदिनाथ जाधव, निवृत्ती भोर आदी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। या घटनेनंतर तरी प्रशासनानं या दीर्घकालीन प्रश्नावर तातडीनं निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, दाडेगाव।